आपण या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पूर्ण झाली, आज गुलालात राहिली तेवढं अपेक्षा पूर्ण झाली आमची. गुलाल हीच एक मोठी अपेक्षा, ह्याच्या पलीकडे अपेक्षा काय नसतं. गुलालात राहावी एवढीच अपेक्षा असते बैलगाडी शर्यती. तर अशा प्रकारची लक्षासारखी आपल्याकडे. तर ह्याचा स्वभाव कसा आहे वाटता? रागीट आहे, रागीट आहे. आपण एवढे जवळ आहे तरी काय अजून हे जे हालचाल विलचाल काय दिसत नाही का? येतो पण पुढं आले की मारतो. रागीट आहे स्वभाव, पळ बी तसाच आहे त्याला, रागान पोट. तर ही मुलाखत. नमस्कार मित्रांनो, या लिमच्या मैदानावरती फायनलला गेलेला बैल फायनलला पाळणार आहे आत्ता हा. तर ही मुलाखत आपल्या विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती घेण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे. तर जाणून घेऊया, आपलं नाव काय आहे? बाबा मधने बिदाल यांचा लक्ष. हा, काय लक्षाचा इतिहास काय आहे? इतिहास लक्षाचा आत्तापासून लक्षाला बैलाला अजून बैल लागला नाही एवढं स्पीड आहे. डावीनं फुल स्पीड, दोन्ही आतनं बाहेरनं कोणीकडं घेऊ द्या, डावी फुल स्पीडनं बैल पोहतो आहे. तर आदत मध्ये त्याचे 8-10 फायनल आहेत आणि आता परत दुसऱ्यात बी फायनल आहेत तिथे. आणि आता या चालू सीझनला ह्याच्या एक आठवड्यात 3 फायनल आहेत आदत वासरे घेऊन. एका आठवड्यात 3 फायनल. हा, कुठं कुठं झाले? एक अंगापूरला, एक बरडला आणि एक पेळगावला. किती नंबरचे फायनल हे होते? हे फायनल ह्याला अंगापूरला 4 नंबर केलता आणि ह्याला 7 नंबर पेळगावला केला आदत वासरू घेऊन. आणि तिकडे बी आदत वासरू घेऊन, तिकडे बी बरडला आदत वासरू होता. तर हा कुणाच्या सोबत पळालाय लक्षा? हे शिरवाळचा संग्राम, परत मोठी बैल बरेच घातले पण आदत वासराव जास्त फायनल आहे. लक्षा आज लिमच्या मैदानावरती कुणासोबत पळाला? सुंदर. पहिल्यांदा जे गट पळाले ते किती नंबरला लक्षा पळाला गटपास? 17व्या गटात पळाला 3 नंबर तासा, तिथं गटपास झाला. आणि सेमीफायनलला 4 नंबर सेमी त्याच तासावर पळावली, पण 2 नंबर तास होते. सेमीला पण 2 नंबर तास आणि 17व्या गटामध्ये 3 नंबर तास. 3 नंबर तास. तर आजचं हे लिमचं मैदान कसं वाटलं तुम्हाला? लिमचं मैदान पारदर्शक झालं, मैदान चांगलं, निकाल व्यवस्थित झाले सगळे आणि सर्व शांतता, शिस्तीत मैदान झालं चांगलं. निकालाचा कुठला कोणाला नाही असं नाही, जे बघून निकाल ड्रोनचे बघून सगळे निकाल दिले. आणि 1-2 निकाल फिरले, हो ते पण अतिशय कशा पद्धतीने दिलं? ते ड्रोनचे व्हिडिओ बघून निकाल दिले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार. तर अशा पद्धतीनं देखील कार्यरत जर सुरळीत पूर्णपणे सुरळीत राहिलं, चालू राहिलं तर लांब न येणारे गरीबावर केव्हा अन्याय होतो किंवा काय होतं तर हे देखील दूर होतात किंवा हटले जातात. त्यांना देखील कुठेतरी समाधानकारक गोष्ट. आम्ही आता बिदाला आमच्या इथून 60-65 किलोमीटर आहे आम्हाला, दहिवडी बसणार दहिवडी बिदाल. तर काय सांगाल आपण? लक्षा आता पळाय जाणार आहे, लक्षावरती गुलाल एक सेमी तो पळालाय चांगल्यारीत्या. तर गुलाल त्यानं किती तुमची अपेक्षा आहे? गुलाल काय कुठल्या ह्याच्यात? नाही, असाच बैल गुलालात राहावा एवढीच अपेक्षा आहे. राहिलंच आता देव. पण एक आपण जे म्हणतो अपेक्षा बाबा 1, 2, 4, 5 काय असेल जे काय नाही, 1-2 नंबर करावा अशी अपेक्षा आहे. तर त्यानं आतापर्यंत 3-4 असे केले. आज काय ठेवली? आज अपेक्षा आज काय त्याची अपेक्षा पूर्ण झाली, आज गुलालात राहिली तेवढं अपेक्षा पूर्ण झाली आमची. गुलाल हीच एक मोठी अपेक्षा, ह्याच्या पलीकडे अपेक्षा काय नसतं. गुलालात राहावी एवढीच अपेक्षा असते बैलगाडी शर्यती. तर
अशा प्रकारचे लक्षासारखी आपल्याकडे किती दावणीला आहेत? आमच्याकडे आता हा एक आदत वासर आहेत 3 बारके. ते पण बैलगाडी क्षेत्रामध्ये नाही बा अजून अड्ड्यात नाहीत काढले ते बारके. किती आहे काय? 3 आहेत 3 आहेत. आणि एक मोठा महादेव म्हणून तिकडे आहे बघ. महादेव पण आणलाय. ते महादेवचं काय झालं? ते मार खाल्ला थोडक्यात जागे 2 नंबरला उतार. तर मित्रांनो ही होती आज बिदालच्या लक्ष्याची मुलाखत. कशी वाटली नक्कीच सांगा. आणि जर आपण ह्या व्हिडिओला नवीन असाल तर ह्याचा स्वभाव कसा आहे वाटता? रागीट आहे. रागीट आहे. आपण एवढे जवळ आहे तरी काय अजून ह्याची हालचाल काय दिसत नाही का? येतो पण थोडं आले की मारतो. रागीट आहे स्वभाव. पळ बी तसाच आहे त्याला राग आणि तूट. तर ही मुलाखत कशी वाटली नक्कीच सांगा. आणि लक्ष्या कुणासोबत पळाला? बिदालचा दहिवडी बिदालचा लक्ष्या आतापर्यंत कुणाच्या गळ्यात पळालाय हे नक्कीच सांगायचे तुम्हाला असं कमेंट वरती बाबा ना आमच्या सोबत हा लक्ष्या या ठिकाणी पळालाय बस. आणि जर आपण या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या मुलाखतीला.